सोलापूर येथील महत्त्वाची करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत। या ज्या निवडणुका आहेत ते 6 जिल्हा परिषद व 12 पंचायत समितीच्या गणासाठी जी आहे ती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। यानंतर ज्या आहेत त्या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन आहेत ते करमाळा तहसील कार्यालयातील हे जे शासकीय गोदाम आहे या गोदामामध्ये ह्या मशीन आणून ठेवलेले आहेत। या ठिकाणी जे आहे तो पोलीस प्रशासनाचा देखील चोख असा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसंच या ठिकाणी या ईव्हीएम शासकीय गोदामात ठेवल्यानंतर त्यावरती देखील 16 CCTV कॅमेऱ्यांची नजर असल्याची देखील प्रशासनाकडून यावेळी माहिती देण्यात आलेली असून जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सध्या या शासकीय गोदामापाशी जे आहे तो कडेकोट बंदोबस्त असा पाहायला मिळतो। या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील अतिशय चोख पद्धतीने हा जो आहे ते त्यांचं कर्तव्य बजावत असताना दिसतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ज्या निकाल जो आहे तो उद्या होणार असून या ठिकाणी जे आहे ते अनेक उमेदवारांचं भवितव्य या ईव्हीएम मध्ये बंद झालं असून उद्या नेमकं जनता जनार्दनाने कोणाकडे कौल दिला हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।